नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे भरीव वांग्याची भाजी। भरीव वांग बनवण्यासाठी मी पाव किलो वांगे स्वच्छ धुवून घेतले व मधातून 4 फोडी असे चिरून घेतले। बघा, वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कांदा, कोथिंबीर, 1 लसूण गाठा, जिरं, मोहरी, शेंगदाण्याचं कूट, आंबारी मसाला, हळद, मीठ सर्व मी भरण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। सगळं मसाले: घरगुती मसाला, काळा मसाला, लाल चटणी 1 चम्मच, हळद, आंबारी मसाला, चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि तेजपत्ता। याच्यात पण सर्व मी तेवढेच मसाले टाकून घेतले व आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वलसर करून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट आणि वांग्यामध्ये भरायचं। हे बघा, मी सगळे वांगे भरून घेतले। कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं। मोहरी जिरं चांगलं तडतडू द्यायचं। नंतर लसूण टाकायचा। कांदा टाकून मिक्स करून घेतलं। कोथिंबीर टाकायची थोडीशी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। कांदा, कोथिंबीर तेलामध्ये व्यवस्थित कांदा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। सर्व मसाले टाकून घ्यायचे, त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे भरीव वांग खायला खूप छान लागतं आणि खूप टेस्टी बनतं। बघा किती छान तेल सुटलं मसाल्याला। मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वांगी टाकून घेऊ। वांग्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची। सुकं पण वांग खूप छान लागतं आणि रस्सा भाजी पण खूप छान लागते। 1 तांब्या पाणी टाकून घेतलं। बघा किती छान तरी आलेली आहे। याला 5-10 मिनिटं शिजू द्यायचं मस्त गॅसवर। बघा किती छान तांबड्या मस्त तरी आलेली आहे। हे वांग आपण भातासोबत पण खाऊ शकतो, पोळीसोबत खूप छान लागतं। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।